महाराष्ट्रामध्ये जवळपास 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार याकडे अवघ्या राज्याच्या नजरा आहेत। 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याची हमी खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली। मात्र विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्जमाफी लांबणीवर पडणार का असा प्रश्न आहे। 25 तारखेपासून आचारसंहिता लागू होणार असून निवडणूक बिनविरोध न झाल्यास आचारसंहिता 25 जूनपर्यंत कायम राहू शकते। त्यामुळे मोठे धोरणात्मक निर्णय घेण्यावर मर्यादा येणार आहे। त्यामुळे उरलेल्या 4 दिवसांमध्ये सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होणार की घोषणा लांबणीवर पडणार पाहणं महत्त्वाचं आहे। तर कर्जमाफीमुळे सरकारी तिजोरीवर जवळपास 27,000 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे। तर राजकीय नेत्यांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय, कोणी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। निर्णय गेल्या आर्थिक वर्षामध्ये झालेला आहे आणि या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद सुद्धा केलेली आहे, तशी घोषणा केलेली आहे। आणि त्यामुळं जर आचारसंहितेचं कारण सांगून सरकार 30 जूनची तारीख पुढे ढकलू पाहत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढं सरकारनं ध्यानात ठेवावं। मला असं वाटतं की आचारसंहितेचं काही कारण नसावं। टेक्निकली आपण सगळ्या बजेटमध्ये तरतूद केली, घोषणा केली। GR आता ते कोणाला कर्जमाफी देता येणार नाही देता येणार एवढंच फक्त बाकी राहिलेलं आहे। त्याच्यानं निवडणुकीची आयोगाची परवानगी घेऊन लागन तर जाहीर करावी। शेतकऱ्याला देणं म्हणजे भार पडू शकत नाही। तुम्ही लक्षात घ्या, बजेटमध्ये शेतकऱ्याचा वाटा कोणतंही सरकार असलं तर ते कमीच राहिलेलं आहे। त्याच्यानं हा शब्द मला वाटते उचित वाटत नाही। ते कर्तव्यच आहे, ते केलंय तरी काय 27 कायले 1 लाख कोटी दिलंय तरी बोंबलाची काही गरज नाही। ते करणं गरजेचं आहे, कारण अडचणीत कोण आहे? अडचणीत हा शेतकरीच आहे। ते आता निवडणूक लागल्यानंतर आचारसंहिताही येणार आहे। त्याच्यामध्ये काही घटकांना जर त्रास होणार असेल तर शासन म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करू। बातमी मुंबईमधनं। मुंबईतल्या वांद्रे भागात रेल्वेच्या हद्दीतील आतापर्यंतची सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आहे। RPF आणि GRPने एकत्रितपणे ही कारवाई